नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. चला तर शुक्रवारच्या निमित्ताने बघूया आपल्याला लक्ष्मी देवी काय सांगू इच्छित आहेत. तर पहिलाच कार्ड आलेला आहे अय्यप्पन देवाकडनं, गॉड ऑफ स्पिरिच्युअल ग्रोथ. तर मंडळी, तुम्हाला जर तुम्ही जर आधीच तुमच्या आध्यात्मिक मार्गात आहात, आध्यात्मिक प्रवासात आहात, अजून तुम्हाला त्यात गती हवी आहे, अजून तुम्हाला त्यात म्हणतात ना डीप डाऊन खूप खोलवर जायचं आहे, तर तुम्ही नक्कीच अय्यप्पन देवाची प्रार्थना करू शकता. त्यांच्याकडे नक्कीच प्रार्थना ही करू शकता की तुम्हाला अजून जास्त तुमच्या आध्यात्मिक प्रवासात गती मिळू देत, अजून तुम्ही खोलवर जाऊ देत. म्हणजे तितकंच म्हणतात ना, या जन्म मृत्यूच्या कचाट्यातून तुम्ही कायमचे वगैरे दूर व्हाल, खूप जास्त डिटॅच व्हाल, खूप जास्त जे भौतिकवादी जे आपल्या इच्छा आकांक्षा असतात ना, त्याच्यातनं आपण तितकंच खूप जास्त दूर राहतो आणि आपल्या फार अशा अपेक्षाच राहत नाही. कर्म किंवा जे काही धडे शिकायचे असतात त्याच्यातनं पण हळूहळू आपण दूर होत जातो. म्हणजे ते शिकत जातो, ते आपण फेडत जातो, शिकतो. तर त्यासाठी तुम्ही नक्की प्रार्थना करू शकता. अजून एक संदेश बघूया. चॅलेंजेस, फाईन ऑपॉर्च्युनिटीज इन चॅलेंजेस. तर सगळ्यांच्याच आयुष्यात हे असे कसोटीचे क्षण येतातच, चॅलेंजेस येतातच. तर त्याच्यातनं पण तुम्हाला शिकायला मिळतं, तुम्ही कसं प्रकारे तुमचं डोकं चालवू शकता, तुम्ही कशा प्रकारे निर्णय घेऊ शकता, काय ह्याच्यावरती तुम्ही तोडगा काढू शकता, ह्याच्यात हे पण शिकण्यासारखं आहे ह्या सगळ्या फेजेसमधनं. तर हेच सांगण्यात येत आहे इकडे. आणि रेमेडी दिलेली आहे की ऑफर प्रेयर्स टू लॉर्ड गणेशा फॉर रिमूव्हिंग ऑब्स्टॅकल्स अँड क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज. म्हणूनच इथे बाप्पाचं चित्र दिलेलं आहे की तुमच्या आयुष्यातले जे हे चॅलेंजेस आहेत, हे जे काही तुम्हाला असं वाटतं खूप संकट वगैरे येत आहेत, त्यासाठी नक्कीच तुम्ही बाप्पाकडे प्रार्थना करा आणि नवीन नवीन संधी यावी त्यासाठीही प्रार्थना करा. अफर्मेशन खाली एक दिलेली आहे, म्हणजे सकारात्मक म्हण. आय फाइंड ऑपॉर्च्युनिटीज विदिन चॅलेंजेस, टर्निंग ऑब्स्टॅकल्स इन टू फायनान्शियल ग्रोथ. खूप सुंदर असं म्हण आहे आणि हे तुम्ही झोपायच्या आधी किंवा उठल्यावर बोलू शकता. आय फाइंड ऑपॉर्च्युनिटीज विदिन चॅलेंजेस, टर्निंग ऑब्स्टॅकल्स इन टू फायनान्शियल ग्रोथ. हे नक्की तुम्ही बोला आणि नक्की बाप्पाकडे प्रार्थना करा. धन्यवाद.